नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना आपण कायम भेटत असतो. समाजामध्ये अशी खूप माणसं असतात की जी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना मनात ठेवून समाजासाठी काम करत असतात. अशा माणसांचं काम समाजापर्यंत पोहोचत नाही. याचं कारण ही माणसं प्रसिद्धीपासून अनेक हात लांब असतात. फक्त आपलं काम आणि समाजाची सामाजिक उत्तरदायित्वाची भावना एवढंच त्यांच्या लक्षात असतं. पण अशा माणसांचं काम समाजापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमाची असते. आणि फक्त अशा माणसांचं काम समाजापर्यंत पोहोचवून माध्यमांनी थांबायचं नसतं, तर त्यातून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह समाजामध्ये गतिमान करता येतो का, याचाही विचार माध्यमांनी करायचा असतो. आणि हा स्वच्छ हेतू ठेवून आपण 0 ते 100 या मालिकेचं आयोजन करत आलेलो आहोत. याच मालिकेअंतर्गत आज आपल्या स्टुडिओमध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की स्वतःच्या एकूण कामाची सुरुवात त्यांनी सामाजिक कार्यातून केली. पण त्या राजकारणात कशा आल्या, म्हणजे बरेच जण असं म्हणतात की मी राजकारणात अपघातानं आले, राजकारणाचा वारसा माझ्या घरी होता त्या वारशामुळे आले. तर त्या तशा कुठल्याही कारणामुळे आल्या नाहीत, तर सामाजिक काम करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्या राजकारणात आलेल्या आहेत. उत्तम गृहिणी आहेत. 3 जावांमध्ये सगळ्यात धाकटे असून सुद्धा घर बांधून ठेवतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सतत हसतमुख असणं, समाजाच्या साठी आपल्याला काय करता येतं का याचा विचार करणं, आणि येत्या काळातल्या निवडणुकीमध्ये राजकारणात मिळालेली संधी आणि त्या संधीतून कोल्हापूरच्या विकासासाठी काही नव्या कल्पना त्यांच्या डोक्यात आहेत. एकूणच त्यांचं आतापर्यंतचं आयुष्य कसं गेलं, आतापर्यंतचा प्रवास कसा होता आणि भविष्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना काय करायचं आहे, अशा सर्वार्थाने आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये सौ दीपाली राजेश घाटगे वंदुरकर आहेत. मी मॅडम सुरुवातीला स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सामाजिक कामाची सुरुवात करावी असं का वाटलं, म्हणजे कुठली प्रेरणा होती सामाजिक काम सुरू करण्यापाठीमागं, का तुम्हाला आतूनच वाटत होतं की मला समाजासाठी काय करायचं? नाही, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना पहिल्यापासूनच मनामध्ये होती. पण सुरुवातीला कसं लग्न झालं, त्याच्यानंतर मुलं लहान, त्याच्यानंतर मग आपण त्या संसारामध्ये गुरफटतो, मुलांच्या मध्ये. आता थोडी मुलं मोठी झालेली आहेत आणि आपण आता नक्कीच काहीतरी करू शकतोय समाजासाठी, ही भावना मनात ठेवून मी सामाजिक कार्याला सुरुवात केली. शिवाय सुरुवातीपासूनच माझे मोठे दीर श्री संजय माधवराव घाटगे हे समाजकारणामध्ये होतेच. त्यांचं सामाजिक कार्य सतत सुरूच होतं. तर त्यांनाच मी जॉईन केला असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यांच्या जोडीनं मी, माझे मिस्टर किंवा माझ्या दोघी जावा, शिवाय माझ्या ननंदबाई, आम्ही म्हणजे फॅमिली सगळे आम्ही एकत्र येऊन आम्ही सामाजिक कार्यांना हळूहळू सुरुवात केली. आणि तसं जवळजवळ गेली 10 वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आणि जसं मी म्हटलं की सामाजिक कार्य करत असताना खूप अडचणी येतात. खूप ठिकाणी बोललं जात नाही हे, पण मी हे प्रामुख्याने बोलेन की खरंच सामाजिक कार्य करत असताना सामाजिक कार्य करणाऱ्यांनाच ते माहिती की खरंच अडचणी येतात, अधिकार नसतो हातामध्ये. मग त्यावेळेला आपल्याला खूप जणांना म्हणजे सांगावं लागतं, विनंती करावी लागते. त्यावेळेला एका क्षणी असं वाटलं की नाही, कुठंतरी आता अधिकार हवा हातामध्ये, आणि अधिकार हातात असेल तर आपण बराच बदल करू शकतो आणि निश्चित ते जमेल आपल्याला, हे कुठंतरी वाटलं. त्यामुळे मी समाजकार्य करत असतानाच राजकारणाकडे वळायचा निर्णय घेतला. मला असं सांगा की कोविड काळामध्ये अत्यंत महत्वाचं काम तुम्ही केलेलं होतं. म्हणजे सरकारने नंतर घरात जे लोक बेडवर होते त्यांना लस पुरवली, त्याच्या आधी ही कल्पना तुम्ही राबवली. महापुराच्या काळात सुद्धा खूप व्यापक काम केलं. तर कोविड आणि महापुराच्या काळात जे जे काम केलं ते कृपया आम्हाला सांगितलं तर खूप बरं. कोविडमध्ये प्रामुख्यानं आम्ही जेव्हा सगळं म्हणजे अगदी खूप कडक लॉकडाऊन जाहीर केला सरकारने, त्यावेळेला भाजीपाल्याचा जो तुटवडा भासला तो अगदी म्हणजे गरीबापासून श्रीमंतापर्यंत. असं नाही की श्रीमंतांना तो मिळत होता आणि गरिबांना मिळत होता, असं नव्हतं. ते सगळ्यांनाच तो समान कायदा होता. त्यामुळे श्रीमंतापासून गरीबापर्यंत कोणालाही भाजीपाला मिळत होता.
आम्हाला तर खरं वाटलं होतं की कदाचित ताराबाई पार्क सारखा जो एरिया आहे तिथले लोक पण एकदम सोफेस्टिकेटेड, एकदम वेल एज्युकेटेड पीपल, त्यामुळे ते लोक घेतील की नाही किंवा त्यांना काय वाटेल की भाजी फुकट देतायत, कशी असेल, काय घ्यायची नाही घ्यायची. त्यामुळे आम्ही घाबरत तो म्हटलं आपण करूया, आपण पहिला घरकुल किंवा गल्लीपासून असं सुरुवात करूया. तर आम्ही तसं पॅकेट्स बनवले, एक 4-5 प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या स्वच्छ करून. आणि हे करण्यापूर्वी आम्ही SP साहेबांना भेटलो, त्यांच्याकडून पूर्ण परवानगी घेतली आम्ही की आम्ही असं आमच्या डोक्यामध्ये आहे की आम्ही भाजीचा पुरवठा करणार आहोत. तर ज्या गाड्या आमच्या येतील भाजीच्या वगैरे तर त्यांना अडवलं वगैरे तर आम्हाला परमिशन मिळावी. तर त्यांनी अगदीच म्हणजे खूप सहकार्य केलं. काही अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट कॉल करा म्हणून असं सांगितलं. आणि अशा प्रकारे आम्ही ते काम सुरू केलं. घरचेच सगळे मंडळी, शेजारचे वगैरे सगळे एकत्र बसून आम्ही भाज्या स्वच्छ केल्या, स्वच्छ करून त्याचे पॅकेट्स बनवले. आणि ते पॅकेट्स मग आम्ही गाडीमध्ये भरायचो आणि दोघे तिघेंची असं टीम करून आम्ही सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होऊन ते भाजी द्यायचो. आश्चर्य म्हणजे की गल्ली वगैरेच्या लोकांनी तरी घेतल्याच, गल्लीतल्या लोकांनी वगैरे, पण लिटरली अपार्टमेंट आणि बंगलो म्हणजे अशा लोकांनी सुद्धा की त्यांना सुद्धा ती भाजी त्यावेळेला मिळत नव्हती, तर त्या लोकांनी सुद्धा म्हणजे आवर्जून हाक मारून थांबवून की आम्हाला ही भाजी हवी आहे. म्हणजे त्यावेळेला बरं वाटलं की नाही, लोक अजूनही माणुसकी आहे. आपल्याला असं वाटतं की बंगल्यात राहतात म्हणजे वृक्ष आहेत लोक, असं नाहीये. कारण हा प्रश्न सगळ्यांसाठीच होता आणि त्यावेळेला तो आम्ही सोडवायचा प्रयत्न केला आमच्या परीने. एक 8 दिवस तरी भाजी त्यांना व्यवस्थित पुरेल अशा प्रकारचं पॅकेट करून आम्ही दिलं. शिवाय आपण सगळे म्हणजे शाळा बंद होत्या, ऑफिसेस बंद होते, पण दवाखाने सुरू होते, खूपच जास्त प्रमाणात दवाखाने सुरू होते, कारण रुग्ण इतके होते कोविडचे. आणि अशा वेळेला त्या रुग्णांना घ्यायला फक्त ॲम्ब्युलन्स नव्हता तर रिक्षा बांधव जे आहेत ते सतत कंटिन्यू रस्त्यावर होते. म्हणजे ते एकच वाहन आणि रुग्णवाहिका आपल्याला रस्त्यावर त्यावेळेला दिसत होती. तर त्या रिक्षा चालक बांधवांसाठी पण आम्ही धान्य वाटप केलं त्यावेळेला. तांदूळ, डाळ, तेल असं एक थोडंसं असं किट बनवलं एक. आणि जवळपासच्या सगळ्या रिक्षा बांधवांना आम्ही एक दिवस बोलवून त्यांना आम्ही ते धान्याचं किट आम्ही त्यांना ते पुरवलं. महापुराच्या काळातही तुम्ही काही काम केलं, त्याचंही स्वरूप काय? महापुराच्या काळात आम्हाला खूप चांगली संधी मिळाली लोकांना मदत करण्याची किंवा त्याचा आशीर्वाद घेण्याची म्हटलं तर चालेल. पाणी जेव्हा पूर्ण शहराला पाणी बंद होतं, जेव्हा आपले पंपिंग स्टेशन जेव्हा पाण्याखाली गेले होते, तेव्हा पिण्याचं काय आणि वापराचं काय सगळंच पाणी बंद होतं त्यावेळेला. तर अशा वेळेला आम्ही सरकारकडून किंवा महानगरपालिकेकडून तरी काही मिळणं खूप कठीण होतं, कारण मुळातच त्यांचे जे काही टँकर होते महानगरपालिकेचे वगैरे ते आधीच व्यस्त होते सगळीकडेच. अशात मग आम्ही हळदी कांडगाववरून किरण पाटील म्हणून आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांच्याकडून त्यांचं आम्ही ट्रॅक्टरची ट्रॉली असते तर ते आम्ही घेतलं. त्यांना बोलवून घेऊन आम्ही जे आपलं वॉटर फिल्टर आहे, बावडा वॉटर फिल्टर, तिथून ते भरून आणायचं. आणि आम्ही सलग 12 ते 13 दिवस सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही पाणी पूर्ण भागामध्ये पाणी सगळीकडे पाणी पुरवलं आम्ही. आणि असं नाही की एकदा दिले तर परत तिथे नाही, जितक्यांदा त्यांचा फोन येत होता तितक्यांदा आमचं पाणी त्यांच्या घरी पोहोचत होतं. तुम्ही सामाजिक कामामध्ये अडथळे येतात म्हणून राजकारणाकडे आलेले आहात. कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली. मतदार याद्यांची प्रभागनिहाय रचना साधारण 15 जुलैपर्यंत अंतिम स्वरूपात येईल. तुम्ही निवडणुकीला उभा राहताना अपक्ष राहणार नाही असा एक तुमचा विचार आहे आणि तिकीट मिळालं तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस या पक्षाचं मिळालं तर मी उभी राहीन असं तुमचं मत आहे. या पक्षाच्या विचाराचा तुमच्यावर पगडा आहे म्हणून तिथून तिकीट हवंय का त्या पक्षातच काम करण्याची इच्छा आहे? नाही, निश्चितच पगडा आहे म्हणूनच आवडते पक्ष आपण म्हणतो की एक निष्ठा असते. आणि तशी निष्ठा माझी या दोन्ही पक्षांच्या बरोबर आहे आणि तसेही दोन्ही पक्ष मित्र पक्षच आहेत. त्यामुळे मी आत्ताच नाही सांगू शकत आहे की मी कोणत्या पक्षाकडून उभी राहते, ते आपल्याला आता थोड्या दिवसात समजेल. निवडणुकीसाठी उभ्या राहून निवडून येणाऱ्या बऱ्याच महिला आहेत.
आणि एकदा का महिला नगरसेवक झाली की तिच्या पाठीमागून एक पुरुष नगरसेवक जन्माला येतो, झेरॉक्स नगरसेवक ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला असं वाटतं का की राजकारणामध्ये आलेल्या महिला सक्षमपणे काम करत आहेत, आरक्षणाच्या दृष्टीचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करत? नाही, पूर्वी हे चित्र होतं, नक्कीच होतं जसं तुम्ही म्हटलात, पण आता पूर्ण चित्र बदललेलं आहे. आताची जी महिला आहे ती खूप सक्षम झालेली आहे आणि मला नाही वाटत की आता जितक्याही महिला या आता येणाऱ्या आपल्या आगामी निवडणुकीमध्ये असतील ज्या, तर त्या नक्कीच स्वतः अगदी सक्षमपणे काम बघतील. निवडून आल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठीच एक प्रारूप तुमच्या डोक्यात आहे. मग तुमच्या डोक्यात काहीतरी कल्पना आहेत, नेमक्या काय काय कल्पना आहेत अशा कोल्हापूरच्या विकासासाठी? मला प्रथमतः कचऱ्यासाठीच मला नियोजन फार माझ्या डोक्यात आहे. कारण जिथे बघेल तिथे कचरा दिसतोय, जिथे बघेल तिथे कचरा दिसतोय. आता अलीकडच मी आता आपल्या एरियामध्ये पण आहे, आमच्या एरियामध्ये पण आहे. MSCBनी आता झाडांची जी म्हणजे पावसाच्या ह्याच्यामुळे मध्यंतरी जो जोरात पाऊस झाला त्यावेळेला लाईट्सच्या ज्या त्यांच्या हे होत्या त्याच्यासाठी त्यांनी झाडं तोडली बरीचशी, म्हणजे फांद्या त्यांनी छाटल्या. पण त्या फांद्या छाटल्या पण त्या जिथल्या तिथे पडलेल्या आहेत. तर त्याचं काय, ती जबाबदारी कोणाची? बरोबर, प्रशासनाची आहे का ती MSCBची आहे, कुणाची आहे? ह्याच्यावर काय उत्तर आहे? हे कुठंतरी म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक हे पाहिजे की ठीक आहे तुम्ही MSCB वाले तुम्ही तोडताय तर त्याचं तुम्ही नियोजन तुम्ही ते नीट केलं पाहिजे की त्या फांद्या तिथून हटवल्या पाहिजे. त्या वाळत पडतायत, त्या कुजतायत, पाऊस पडून त्याच्यावर ते कुजतायत, परत त्याच्यामुळे डास होत आहेत. मग ते डास झाले की परत डेंग्यू आणि हे ते इतर सगळे रोगराई परत पसरायला सुरू होणार आहे. म्हणजे एकाला लागून एक, जसं की कचरा आहे आणि प्लस हे पण ह्या गोष्टी रस्त्यावर सतत कचऱ्याचे जे आता बकेट्स होते ते ठिकठिकाणून काढलेले आहेत. पण ते काढलेत पण मग ते कचरा जाणार कुठं? गाड्या ह्या येत आहेत पण त्या किती प्रमाणात येत आहेत? प्रत्येक भागामध्ये आज किती गाड्या पोहोचत आहेत? ह्याचं पण काहीतरी एक मला नियोजन खूप चांगल्या प्रकारे मला करायचं आहे प्रामुख्यानं. मला सांगा की जागतिक महिला दिन तुम्ही ताराबाई पार्क मध्ये साजरा केला, तो अनुभव कसा? खूपच छान होतं, खूपच छान. म्हणजे माझ्या अपेक्षेपलीकडं इतका सुंदर प्रतिसाद मला मिळाला. खरं तर ताराबाई पार्क मध्ये महिला एकत्र येणं खूप मुश्किल, कारण आजपर्यंत असा कार्यक्रमच ताराबाई पार्क मधल्या महिलांसाठी झालेला नाहीये. कारण तिथे दोन्ही वर्ग आहेत, म्हणजे मध्यमवर्गीय पण आहेत आणि एकदम उच्चभ्रू लोक पण आहेत. त्यामुळे तो समन्वय साधणं फार कठीण होतं माझ्यासाठी. त्यामुळे मी विचार करताना फार घाबरत हा कार्यक्रम मी ठेवला. खरं सांगते की आपण हॉल पण लहान घेऊया, खुर्च्या पहिल्यांदा आपण 100च लावूया, कारण आल्याच नाही जर महिला तर ते कसं दिसेल हे कुठंतरी एक मनामध्ये होतं. आणि मी नवीन आहे, अजून मी पोचले नाहीये इतकी, तर महिला येतील का, म्हणजे हा एक कुठंतरी मला बॅक ऑफ माइंड मला सारखं ते जाणवत होतं. त्यामुळं मी तो सगळा असा विचार करून मी घाबरत तो कार्यक्रम ठेवला. पण अगदी आश्चर्यजनक मला प्रतिसाद मिळाला. इतक्या महिला होत्या की तो पूर्ण हॉल भरून आम्हाला बाहेरून खुर्च्या मागवाव्या लागल्या, त्याही भरल्या, त्या भरूनही महिला उभ्या होत्या आणि त्या इतक्या खुश झाल्या सगळ्याच की मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानले की तुम्ही खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात तुमची उपस्थिती मला दर्शवली इथे. मी नक्की असा कार्यक्रम परत घेईन, दर महिला दिनाला आपण हा कार्यक्रम असा घेऊ अशी मी ग्वाही पण दिली त्यांना की जर प्रतिसाद जर समोरून आपल्याला येतोय तर एक उत्साह वेगळा आपल्यामध्ये पण येतो. हल्ली पुरस्कारांचं पेव फुटलेलं, म्हणजे तुम्ही एवढे पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला अमुक पुरस्कार देतो. तुम्हालाही बरेच पुरस्कार मिळाले, तर त्यातला अक्क महादेवी पुरस्कार तुमच्या जास्त स्मरणात राहिला. नेमका तो पुरस्कार स्मरणात राहिला याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे असं होतं की अगदी अनावधानाने माझ्याकडे तो कार्यक्रम आला होता. महिला दिनाचा आमचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला जे अँकर होते ते अँकर त्या कार्यक्रमासाठी जाणार होते. पण त्यांना दुसरा एक कार्यक्रम आल्यामुळे त्यांनी माझं नाव तिथं सुचवलं. मी सरांना म्हटलं, सर मला अजून बोलता येत नाही आणि तुम्ही माझं नाव डायरेक्ट दिलंय, सुचवलंय, पण मला ते जमलं तर बरं. तर ते म्हटले नाही, तुम्हाला निश्चित जमेल ते, आणि ही तुमची सुरुवात आहे, तुम्ही घ्या कार्यक्रम, तुम्ही बोला जाऊन तिथे. म्हणजे ठीक आहे चला.
आता हा म्हणजे एक योगायोग असेल कदाचित आणि आपण संधी सोडायला नको. आणि मी होय म्हटलं त्यांना आणि मी तिथे गेले आणि मी जवळजवळ 45 मिनिट मी बोलले तिथे. आणि मी माझा विषय जेव्हा त्यांनी मला विचारलं की त्यांची जी एक आमंत्रण पत्रिका होती त्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलं की तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार. तर मी माझा विषयच असा दिला की महिलांसाठी मुक्त विचार. त्यामुळे मी जे बोलले त्या कार्यक्रमात ते मी माझे मुक्त विचार महिलांसाठीचे की आपण कसं राहायला हवंय. म्हणजे आपण एखादा विचार डोक्यामध्ये घेतो आणि तोच विषय डोक्यामध्ये ठेवून आपण त्यातच गुरफटत राहतो. तर लेट गो करायला आपण शिकायला पाहिजे, आपण आनंदी राहायला शिकायला पाहिजे. तर अशा प्रकारचं मी जवळजवळ 45 मिनिट मी बोलले तिथं. आणि त्यानंतर पुरस्कार सोहळा झाला, मला पुरस्कार मिळाला. पण त्याही पेक्षा जेव्हा सगळा कार्यक्रम झाला तेव्हा मी स्टेजवरून खाली आले आणि खाली आल्यानंतर तरुण मुली वगैरे होत्या, त्या जवळ येऊन मला माझी सेल्फी वगैरे घेत होत्या. ते मला इतकं असं काहीतरी वेगळं वाटलं. शिवाय त्याच्याही पलीकडे प्रत्येक बाईने तिथं माझं कौतुक केलं की तुम्ही जे बोललात ना ते खरंच पटलं. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातल्या त्या गोष्टी असतात आणि त्या खरंच इतकं त्याच्यावर सोपं उत्तर होतं हे आम्हाला आजपर्यंत कळलंच नाही. म्हणजे तुम्ही सांगितला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की अरे हा हे असं होऊ शकतं, या गोष्टी आपण लेट गो करू शकतो अगदीच सहज. किती सोपं आहे जगणं, हे आम्ही नक्की करू शकतो. हे जेव्हा त्यांना पटलं म्हणजे कुठंतरी माझं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याचं कौतुक त्यांनी भरभरून केलं, तर ते पुरस्कारापेक्षाही माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं होतं. महिलांसाठी मुक्त विचार म्हणालात म्हणून मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे 400 वर्षांपूर्वी युरोपमधली बाई पुरुषाचं नाव घेऊन लिहित होती, तर 750 वर्षांपूर्वी ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणाऱ्या मुक्ताईपासून ते पहिली डॉक्टर होणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशींपर्यंत आत्ताच्या सिंधुताई उल्का महाजनांपर्यंत अनेक स्त्रिया बोलत्या झाल्या. त्यांना सामाजिक विरोधही तेवढाच होता, काही अंशी कौटुंबिक विरोधही होता. मला या अर्थाने तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत की सामाजिक जीवनामध्ये काम करताना असं स्त्री म्हणून कुठं सामाजिक विरोध जाणवला का, हा पहिला प्रश्न. आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना कुटुंबाचा तुमच्या एकूण यशात काय वाटतं? सगळ्यात पहिलं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर नाही, मला कुठेही असा अडथळा अजून तरी मला कुठेही असा अडथळा जाणवलेला नाहीये. आणि जर सामाजिक कार्य करत असताना कुटुंबाचा जर तुम्ही म्हटला सपोर्ट, तर त्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचलेच नाहीये. सगळ्यात पहिला म्हणजे आणि महत्वाचा सपोर्ट म्हणजे माझे मिस्टर, की बॅकबोन आपण जे म्हणतो की त्यांच्याशिवाय मी काहीही नाहीये. त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे या गोष्टीसाठी. आणि समाजकार्य करायचंय किंवा राजकारणात मी उतरायचं आहे तर मी त्यांच्याकडून धडे घेते. ते मला वेळोवेळी सगळ्या गोष्टी समजवतात, शांतपणे सांगतात आणि त्यांचेच हे विचार मी पुढे नेते. आणि घरच्या इतर सगळ्यांचाही मला तसा सपोर्ट आहे. माझ्या सगळ्याच म्हणजे फॅमिली मेंबर्स, इनफॅक्ट माझी मुलं ते सुद्धा आज ऍडजस्ट करतायत. आज जर मी बाहेर जातेय तर त्यांचा वेळ मी कुठेतरी शेअर करते, तर ते सुद्धा मला सपोर्ट करतात की नाही मम्मा तुम्ही जा, आहे आम्ही करतो, आम्ही बघतो. किंवा मिस्टर सुद्धा बाहेर बऱ्याच वेळा मला जावं लागतं, त्यावेळेला पाठीमागे सासूबाई असतात, मिस्टर, मुलं, हे सगळे लोक ऍडजस्ट करून घेतात, समजून घेतात आणि वेळोवेळी माझं कौतुक करतात आणि मला प्रोत्साहन देतात म्हणजे काम करण्यासाठी. शेवटचा एक प्रश्न असा की समाजामध्ये महिलांसाठी काम करू पाहणाऱ्या महिलांना आणि नव्याने राजकारणात येऊ पाहणाऱ्या महिलांना काय सांगा? आता एकूण तुमच्या कामाचा व्यापक परिपक्व जी मला महिलांसाठी खरं तर सांगायला आवडेल की आपण महिला मल्टीटास्कर असतो. आपण खूप काही करू शकतो. आपण आपली ताकद ओळखली पाहिजे. आणि जसं आपण घरात महिला सगळ्याच गोष्टी सांभाळत असते, मुलांना सांभाळत असते, नवऱ्याचं सगळं बघत असते, वडीलधारे जे घरामध्ये लोक असतात त्यांचं दवाखाना असेल किंवा त्यांचं जे काही सेवा असेल, सगळं काही एक महिला सक्षमपणे व्यवस्थित घरात सांभाळत असते. ते राजकारणात काम आहे अगदीच म्हणजे खूपच व्यवस्थित महिला सांभाळू शकते मला असं वाटते. तर सगळ्या महिलांना मला आवाहन करायचं इथे की स्वतःहून पुढे येऊन राजकारणामध्ये आपण यावं, आपलं योगदान द्यावं. आणि जसं आपण एक कुटुंब बांधून ठेवतो तसं आपण आपलं कोल्हापूर बांधून ठेवूया आणि कोल्हापूरचा विकास करूया. आज आपल्या स्टुडिओमध्ये सौ दीपाली राजेश घाटगे वंदुरकर होत्या की सत्ता केंद्रित स्त्री आणि पुरुष केंद्रित राजकारण अशी एकूणच स्त्रियांच्या राजकारणाची अवस्था असताना
त्या स्पष्टपणे असं सांगतायत की आत्ताच्या राजकारणामध्ये उतरू पाहणाऱ्या किंवा येत्या निवडणुकीमध्ये उभ्या राहणाऱ्या स्त्रिया स्वयंप्रेरणेनं निर्णय घेतील, स्वतःचा सत्सद विवेक जागा ठेवून निर्णय घेतील, कारण त्या आता झेरॉक्स नगरसेवक जन्माला घालणार नाहीत आणि एकूणच त्यांच्या सामाजिक कामांमध्ये जे अडथळे आले तिथून राजकारणाकडे येणं असेल किंवा मला अपक्ष राहायचंच नाहीये, मला 2च पक्षात राहायचं आहे आणि त्या पक्षाची माझी निष्ठा आहे, म्हणजे एक विचारधारा सुद्धा त्याला माहिती आहे की मला काय नेमकं करायचंय. कुटुंब त्यांच्या पाठीमागे उभं आहे, विशेषतः त्यांचे मिस्टर त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. मिस्टर अत्यंत शांत आहेत आणि या फार बोलतात म्हणजे फार बडबड करतात, त्यामुळे बायको म्हणजे बायको असते, जमलं तर सूत नाही तर डोक्यावर बसलेले भूत अशी अवस्था असते. तशा काळामध्ये प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एखादा पुरुष उभा असू शकतो का, तर उभा असू शकतो. याचं ते उत्तम उदाहरण आहे. कारण स्त्रीला शोषणाची फार मोठी परंपरा आहे, सातत्याने शोषण करणं, विशेषतः तिच्याकडे वस्तू म्हणून बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन जो जागतिकीकरणानंतर आलेला आहे, तो दृष्टिकोन बाजूला ठेवून मानवीय दृष्टिकोनातून स्त्रीकडे बघता येतं का. तर दीपाली घाटगेंकडे बघितल्यानंतर वाटतं की मानवीय दृष्टिकोनातून आपल्याला त्यांच्याकडे बघता येऊ शकतं. कारण केशव खटिंग म्हणतात की बाई दळते तेव्हा कुठे काय जळते, पांढऱ्या फट्ट पिठासकट एक जखम भळबळते. ही जखम कायम भळबळत आलेली आहे. तर या जखमेवर सामाजिक कामातून राजकारणातून पुढे येणाऱ्या स्त्रियांनी मलम लावून सशक्त महिलांचं जे सबलीकरण आपण अपेक्षित असं सातत्याने म्हणत असतो, ते सबलीकरण व्हायला कुठं ना कुठं यांच्या एकूण कामाचा विचार करता अवकाश आहे. यांना अजून करिअरसाठी खूप मोठा अवधी आहे, म्हणजे जरी भविष्यात अडथळे आले तरी सुद्धा अजून दूरवर क्षितिजामुचे, अजून जायचंय पुढे, पुन्हा नमू वादळ वारे, पुन्हा उभारू शुभ्र शिडे, इतका त्यांच्याकडे व्यापक अवकाश आहे. जोवर समाजामध्ये काम करणाऱ्या अशा स्त्रिया आहेत तोवर वाईटाची बेरीज 100 होणार नाही, ती आहे तशी 99च राहील आणि समाज सकारात्मक ऊर्जेतून जात राहील. समाजामध्ये सगळंच वाईट घडतंय असं जे माध्यम सातत्याने सांगतायत आणि नकारात्मक दृष्टिकोनाचा सूर सर्वत्र आहे. जोवर दीपाली घाटगेंसारख्या स्त्रिया समाजात आहेत तोवर सकारात्मक कामाचा अवकाश आहे. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी गप्पा मारल्या, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि येत्या काळामध्ये नगरसेवक तरी तुम्ही व्हाच, पण कोल्हापूरला तुमच्यासारखा कल्पनेचा काहीतरी परीख डोक्यात असणारी एखादी स्त्री महापौर म्हणून लागावी, याही तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.